बाई तू कशाला आली व इकडं? थांब, मी येऊ राहिले. तू जिथं आहे ना तिथंच उभी राह. थांब, मी आतल्या तिथनीत गवत कापू राहिले. इकडे ये. थांब, आलेच मी. बाई तुला कोण यायचं सांगितलं व इकडं? किती अडचण आहे व बाळा इकडं. मामाने ना त्या मालकिनीच्या घरी ना करमतच नव्हतं. म्हणलं तुझ्यासोबत तरी येईन आणि तुला काही काम पण करू लागेल. आपलं लवकर काम झालं की आपण लवकर घरी जाऊ. किती गुणाची व माय मपली लेख. बाई तो तुला अभ्यास केला का? बाईने जे सांगेल होता ते? हो मा, मी सगळं केलं. पण मग मला तिथं ना ती मोठ्या मालकीन ना त्या धावत्या बाई, त्याच्यामुळे मला ना तिथं करमतच नाही. मला भीती वाटते तिथं. कुशी वाटता बाई बोलल्या का बाई तुला काही? नाही बाई, काही नाही बोलल्या. त्या लाईन्या मालकीन साहेब लय चांगलं आहे. त्या अश्विनी ताई त्यानं मला ना आपला अभ्यास करून घेतला. मला त्यानं इंग्लिश मध्ये ना 3-4 शब्द सांगितले. ते मी पाठ केले. हाव बाळा, लायना मालकीन साहेब लय चांगलं आहे. अश्विनी ताई लय चांगलं आहे. देवतेच लय भलं करो. मी इथं बसू? नाही व बाई, इथं नको बसू. इथं इच्छू काटा आहे. तू तिकडे जाणार आहे बाळा लगे. कमला, अय कमला, इकडे राधा आली का ग तुझ्याकडं? अश्विनी ताई, तुम्ही काय आला बाई इकडं? मला परत मोठ्या मालकीन बाई मलाच बोलतील. काही नाही बोलत आई तुला. अगं इकडं राधा कशाला आली इकडे? इकडे किती अडचण आहे. मी तिला सांगितलेलं ना इकडे जाऊ नको, तुला जे लागलं ते मला सांग. बाई तिला करमत नव्हतं ना घरात, त्यामुळं ती इकडे आली. आणि लेकराला कसं माय जिथं असते तिथं जा वाटतं. अगं पण इकडे किती अडचण आहे. राधाला चांगलं नाही इकडे. विचू काट्याचं काहीही डसेल तिला. मालकीन बाई, मला तिकडे बिलकुल करमत नव्हतं, म्हणून मी माझ्या माईकडे आले. अगं बेटा, इकडे खूप अडचण आहे. इकडे कशाला आली बरं तू? तिकडे माझ्या खोलीत यायचं असतं. आपण मस्त गप्पा गोष्टी केल्या असत्या. मालकीन बाई तुम्ही किती चांगले आहे व माझ्या लेकीचा किती विचार करता. मुलीला इकडे तिकडे जाणं चांगलं नाही, कारण की सेफ नाहीये ना. इच्छू काटा डसू शकतो. परत ती खूप लहान आहे आणि ती एकटी आली. एवढ्या 400-500 मीटरवरून एकटी आली. त्यामुळे मला काळजी वाटली की ही मुलगी मला घरात दिसली नाही, कुठेच दिसली नाही, कुठं गेली, म्हणून मी शेतावर आले. माफ करा मालकीन साहेब, मी तुम्हाला सांगितलं पण नाही. तुम्ही मला सगळीकडे पाहिलं, पण मला आपल्या माईचं लय ध्यान येत होतं, म्हणून मी इकडे आले. बाई जाऊ द्या, बसू द्या ना तिला इथं. तिला तिथं खेळायला कोणीच नाही, काहीच नाही. अगं मी आहे ना, मी तिच्यासोबत गप्पा गोष्टी करते आणि मी तिला घेऊन जाणार आहे. मी तिला इथे इच्छू काट्यात बिलकुल ठेवत नाही. बरं बाई साहेब, मला तुम्ही असला की लगे काही स्टेशन नाही, काही ताण नाही राहतो लगे. माया लेकीला मला माहिती, माया लेकीला मायापेक्षा तुम्ही चांगलं सांभाळते. येते का राधा बाळा माझ्यासोबत? हाव मालकीन बाई, चला. कुशी बाईला सोन्यासारखी सून भेटली. शिकेल सवरेल. माया राधाला पण मी असं शिकून सवरून चांगलं मोठं करीन, चांगलं नोकरीला लावीन. अश्विनी बाई, माझ्या चहाची याळ झाली. चहा आण बरं मला एकदा. 100% ही पोरगी तिच्या खोलीत असन आणि कानात ते गोळे घातले असन आणि ते मोबाईलमध्ये बोटे घालत असन. कुठे गेली होती व तू गावाची? तुला कळत नाही का सासूच्या चहाचा याळ झाली? कुठे हिंडत होती? आई नाही, त्या आपल्या शेतात त्या कमलाताई नाही का, त्यांची मुलगी मला दिसतच नव्हती. ती कुठे गेली तिला पाहत होते. तू काहून तिच्या मागं पळत होती? ती तिचा पाहत बसन. आई खूप लहान आहे ती आणि कमलाताईंनी मला सांगून ठेवलेलं की माझ्या राधावर लक्ष ठेवा, म्हणून मी लक्ष देत होते. जास्त त्या लोकांचे नाटकं करायचे नाही. ती पुट्टी इकडे तिकडे हिंडतच राहते, काही घरातल्या किमती वस्तूला हात लावून. लक्ष ठेवायचं तिच्यावर. आई लहान आहे ती, तिला काही कळत नाही. तिनं चुकून हात लावला. तिच्या मनात काय असणार आहे तसं? जास्त ते कमलापुरम करू नको. वय मला आपला चहा आण. बरं जाऊ दे, चहा नको आणू. मी शांताबाईच्या घरी चालले आणि तू घराच्या बाहेर नको जाऊ. घरावर लक्ष ठेव. कोणी पाहुणे रावळे येईल त्याचा चहा पाणी कर. त्या पोरीत नको गुंगू. तिला बाहेर वरांड्यावर खेळू दे. घरात तो या खोलीत बिलकुल नेऊ नको. इकडे घरात पण हॉलमध्ये आणू नको. हॉलमध्ये काय आणलं तिला? मागच्या वरांड्यातील बसून ठेव. आई पण मी तिला मागच्या खोलीत नेते ना, माझ्या खोलीत बसवते. तिला कुठंच जाऊ देत नाही तिथून. आई मी कमलाताईला सांगितलं की मी आजच्या दिवस तुमच्या मुलीवर लक्ष ठेवीन, त्यामुळं मी तिला आज तिकडे नेते. लाईना मालकीन बाई, तुम्ही नका काही करू. मोठ्या मालकीन बाई, तुम्ही लाईना मालकीनला बोलू नका. मी आपल्या मायकडे जाते. तुम्ही काही ताण नका घेऊ. मी जाते. मी काही तुमच्या घरात काय हात नाही लावत, काय वस्तूला काही उचलत नाही, काही नाही. मी जाते, इथे थांबतच नाही. आता कशी चांगली बोलली?
घरावर लक्ष ठेव अश्विनी. मी चालले, संध्याकाळपर्यंत काही येणार नाही. तुला माहिती आहे देवी. अगं बाळा रडू नको. आईंचं काही नाही, त्यांचं कोण मनावर घेतं, मी नाही ऐकत त्यांचं. पण मालकीन बाई, माझ्यापुढे तुम्हाला बोलणे गावाला ऐकले. तुम्ही नका आमच्यासाठी एवढं करू. तुमचे लई उपकार आहे मपल्यावर, मपल्या मायावर. नाही रे बाळा, आता बिलकुल रडू नको. हस बरा, पूस बरा ते असू. जाऊ दे, मीच पुसते. आता कशी माझी बाळ गोड दिसते माझ्या रूम मध्ये. मी तुला काही गप्पा गोष्टी सांगते. आणि तुला काय खायचं बरं? मी मस्त तुला गरम गरम बनवून देते. चाऊमिन खाते का तू? चाऊमिन आवडते तुला? काय असतं बाई ते? मसाल्याच्या शेवया, तिखट शेवया आवडत्या का तुला? हा खाते मी. पण मला सध्या भूक नाही. माझ्या मायनं मला भाकर आणि पोळी डबा दिले, तेच मी खाते. अगं ते पण खाय आणि मी गरम गरम तुला शेवया बनवते, तिखट शेवया, त्या खाय. मी खूप छान बनवते, तुला नक्की आवडेल. तुम्ही म्हणाल तसं मालकीन बाई. आता कशी पद्धतशीर बोलली. चल तू रूम मध्ये जा, मी येतेच मागून. मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाची, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या सिटीचं, गावचं नाव कमेंटमध्ये मेन्शन करा.